हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। मोठी घटना समोर येत आहे। नांदेड शहरामध्ये भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना झाली। ही घटना नांदेड शहरात घडली आहे। नांदेड शहरात 15 दिवसात ही दुसरी मोठी घटना म्हणायला हरकत नाही। मोठी घटना समोर येत आहे। नांदेड शहरामध्ये भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली। ही घटना नांदेड शहरात घडली आहे। नांदेड शहरात 15 दिवसात ही दुसरी मोठी घटना म्हणायला हरकत नाही। घटना घडताना मी काही नव्हतो जागेवर आणि ऍक्च्युअल काय झालं माहिती नाही, पण समोरचे जे नैवेद्यम हॉटेल आहे त्याच्या समोरचं जे कंपोजिट पॅनल होतं ते कंपोजिट पॅनलला एमएससीबीच्या तारानं ठिणगी लागून त्या कंपोजिट पॅनलला ठिणगी लागली असं अंदाज वर्तवतोय आणि त्याच्यामुळे ते तुमचं जे बाहेरचं कंपोजिट पॅनल आहे ते जळालं, बाकी काही झालेलं नाहीये, नुकसान कुठलंही झालेलं नाहीये। वैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालं नाही, नैवेद्यमचं नुकसान झालेलं आहे, महावैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालेलं नाहीये। वर काही नाही, वर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला, आम्हाला काही प्रॉब्लेम, फक्त वाफ आली, बाकी काही नाही। समोर इलिव्हेशनला वाफ आलेली आहे, तर याच्यामुळे फक्त इलिव्हेशन तेवढं काळं पडलं, बाकी काही झालेलं नाही। हॉस्टेलचा काही संबंधच नाही, तर मुलीचा काही गरजच नाही, त्याचा हॉस्टेलचा काही संबंधच नाही ना। का तर हॉटेल लागलेली आहे, बिल्डिंग आहे, बिल्डिंग माझी आहे, तर बिल्डिंगला पूर्ण एलिव्हेशनला काळं पडलेलं आहे, बाकी काही झालेलं नाही आहे, बाकी कोणालाही दुखापत झाली नाही, कोणाला काही झालेलं नाही। बाजूला एक महालक्ष्मी शोरूम आहे, समोरचा भाग सगळ्यांचा फक्त फ्रंट भाग, आज कुठेही कोणालाही काही झालेलं नाही आहे, फ्रंट एलिव्हेशन झालेलं आहे, असं फार मोठं काही झालेलं नाही आहे। खांबावून ठिणगी पडल्यामुळे झालेलं आहे। हे पिंपळा झाड आहे, पिंपळा झाडाच्या हालचालीमुळे तिथेच खांब आहे आणि त्याच्यामुळे ना खांब बदलाला, त्यांनी खांब बदलावं आणि पिंपळा झाड पण त्यांनी काढून घ्यावं। आपण एमएससीबीला निवेदन वगैरे दिलं होतं माहिती नाही, आम्ही काही दिलेलं नाही, आम्ही काय केलं नाही। मी समोरच्या गल्लीमध्ये राहतो। मी माझ्या मुलाला सकाळी वॉकिंगला घेऊन जाण्यासाठी निघालो 4 वाजता, तर तेव्हा आम्हाला इथं आग लागलेली दिसली, स्पार्किंगची आग असे आहे असं लक्षात येतं। काय काय इथं मग पाण्याचं दुकान आहे आणि इथं हे खाली चाय आहे, चायची दुकान आहे, पलीकडे महालक्ष्मी आणि मोबाईल शोरूम आहे, यांच्या समोरचं झालेलं दिसतंय, नंतर बाकी काही। आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला, गाडी आली, लगेच त्यांनी आग विझवली। नाही, दुखापत वगैरे कुणालाच काही नाही झालं, दुखापत वगैरे काही नाही, कुठंच काही नाही। वाफेमुळे ते फार मोठं न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।